नमस्कार मित्रांनो, तर आपल्या गाबित बॉयज चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. आणि आपला हा आजचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये आम्ही ते चर्चचा व्हिडिओ तुम्ही गेल्या वेळी बघितलात. तिथे आपल्याला आतमध्ये व्हिडिओ नाही करायला दिला, पण समोरच्या बाजूला जे आपण म्युझियम बघितलेलं रस्त्याच्या पलीकडे, तर त्या म्युझियममध्ये आलेलो आणि तिथेही एक चर्च आहे. तर त्या चर्चमध्ये थोडंसं आम्ही फिरलो आणि तिथला थोडासा व्हिडिओ बनवलाय. तर तो व्हिडिओ आपण बघूया. आणि बाजूला जे म्युझियम होतं त्या म्युझियममध्ये पण काय काय आहे ते आपण बघूया. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. चला तर व्हिडिओ चालू करूया. तर त्या समोरच्या एंट्रन्सने आपण आत आलोय आणि चर्च बघा किती उंच, एकदम मस्त, एकदम हाईट आहे आणि खूप छान वाटलं चर्चमध्ये येऊन. आणि ना इथे एक विशेष बाब म्हणजे ना, काही पिलरला हे बघा इथे दाखवल्यासारखं, हे बघा इथे ना असं वरती जायला जिने आहेत आणि वरती बसायला जागा आहे. ते कोणासाठी आहे काय माहिती नाही, कदाचित VIP लोकांसाठी असेल. आणि ना काही त्याच्या ज्या खोल्यासारखं आहे त्याच्यामध्ये असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते त्यांनी काही ना काहीतरी ठेवलेलं आहे. आता आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच ते सगळं. आणि एका ठिकाणी म्हणजे अशी भुयार असल्यासारखं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि पुढे तुम्ही जाल ना तर असे तिकडे म्हणजे दगडावर कोरलेले काही लेख आहेत, आपण शिलालेख म्हणू शकतो. तर काही संतांची नावं आहेत त्यांचे, म्हणजे त्यांचं पूर्ण कार्यकाल, काय त्यांनी कार्य केलं ते सगळं लिहिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. हे बघा इथे पण खाली त्या दगडावर काहीतरी लिहिलेलं आहे. आणि हे ते मी तुम्हाला सांगत होतो ना, भुयारी खोली आहे तिथे. तर हे ते आहे, तिथे जायला बंदी आहे, पण आतमध्ये बऱ्यापैकी खोली आहे. आणि इथे त्यांचं काहीतरी ते लिहिलेलं आहे. असे असे दगड तुम्हाला पूर्ण त्या चर्चमध्ये सगळीकडे दिसतात. हे बघा, हे बाजूला पण त्या दगडांवर काहीतरी लिहिलेलं आहे आणि ते दगड तिकडे भिंतीत फिक्स केलेले आहेत. आम्ही पूर्ण चर्च फिरलो. ह्याच्या चर्चचा एंट्रन्स होता आणि मग आम्ही बाजूला म्युझियम बघायला गेलो. तर हे बघा, आमचं स्वागत केलं तोफेने आणि त्या तोफेमध्ये तोफगोळाही होता. किती मोठी तोफ आहे बघा. आणि मजा अशी झाली की आम्हाला माहिती नव्हतं, पण फ्रायडेला हे बंद असतं म्युझियम. हे बघा, हे ते म्युझियम आहे जे फ्रायडेला बंद असतं. तर त्यांनी बाहेर पण काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर आम्ही त्याच्यामध्ये फिरलो, थोडंफार बघितलं काय आहे काय नाही आहे. आणि मग आम्ही तिथून निघालो आणि पुढे कुठे गेलो ते ठिकाण मी तुम्हाला तिथे पोचल्यानंतर दाखवीन. तोवर या व्हिडिओची मजा घ्या. थोडंफार आम्ही इथे फिरलो. हे बघा, इथे ते काही अवशेष ठेवलेले आहेत त्या काळातले. काही शिलालेख पण आहेत आणि म्हणजे तेव्हाचं चुन्याचं हे चुन्याचं आणि जे दारू गोळायला दारू लागते ती काहीतरी पिसण्याचं असे काहीतरी ते हे आहेत, चाकं आहेत तिथे ठेवलेली. मग त्याच्यावर तसं लिहिलेलं आहे. तर आणि प्रत्येक त्या मॉन्युमेंटच्या खाली त्या ब्ल्यू ह्याच्यावर
त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यावर काय महत्त्व आहे ते हे बघा. तर तुम्ही सगळा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि नंतर आपण इथून निघून पुढे कुठे गेलो ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ वेळेत मिळेल. येत बघा हे बघा. मग पाय सरकतात हा बाबू. इथे सगळे दगड कुठून कुठून आणलेले ठेवलेले आहेत. ह्याच्यावर काहीतरी मराठीत लिहिलंय लोकहितार्थ काहीतरी. पूर्ण हे गार्डन आहे. तुम्ही येऊन तिकडे बघू शकता. आम्ही आता दमलो फिरून फिरून. आता काहीतरी खातो आम्ही आणि पुढे बघू कुठे जायचं ते. इथे कुठलं अजून एखादं चर्च किंवा काय असेल तर तिकडे आम्ही जातो आणि बघतो काय तुम्हाला दाखवता येते का अजून नवीन काही. चला.